शहर महानगरपालिकेच्या महिला बाल कल्याण सभापती व उपसभापतीची निवड झालेली आहे। तसेच आरोग्य जे विभाग आहे यांचीही उपसभापती व सभापतींची निवड झालेली आहे। 5 वर्षाच्या प्रशासकीय कालानंतर ही निवडणूक पार पडण्यात आली आणि शहराला एक सभापती लाभलेले आहेत। मात्र ह्या सगळ्या विषयावर प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल किंवा सभापती असेल, ह्या सगळ्या यंत्रणा शहराला काय नवीन दिशा देतील हे पाहण्यासारखं ठरणार आहे। पहिलं म्हणजे मला भावनात्मक आणि हे खूप भरून आलेलं आहे। मला दिवंगत माझे पती त्यांची आठवण होत आहे। त्यांच्या पुण्याईमुळे मी आज आणि लोकनेते जितेंद्र ठाकूर, आपले सगळे महापौर, आपले सगळे ज्येष्ठ नेते सर्वांच्या आशीर्वादामुळे मला आज मी इथे विराजमान झालेले आहे। माझं मुख्य ध्येय असणार आहे, ज्या परित्यक्त स्त्रिया असतील, ज्या अनाथ असतील, ज्या विधवा असतील किंवा ज्यांचं असं कोण नसेल अशा निराधार स्त्रियांसाठी मला काम करायला आवडेल। महिलांच्या रोजगारांसंदर्भात आपण काय पाऊल उचलणार आहात का? महिलांसाठी, ज्या अशा महिला आहेत अशांसाठी त्यांना रोजगारीसाठी काहीतरी त्यांना रोजच्यासाठी काहीतरी असं मिळवून देण्यासाठी माझा नक्कीच हे असेल। लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्या आशीर्वादाने आज वसई विरार शहर महापालिकेवर माझी आरोग्य सभापती म्हणून निवड झालेली आहे। माझे सहकारी निषाद चोरघे यांची उपसभापती म्हणून निवड झालेली आहे। खरं म्हणजे एक चांगली संधी आम्हाला बहुजन विकास आघाडीने दिलेली आहे आणि या संधीचं सोनं करण्याचा आम्ही प्रयत्न करू। आमचे महापौर राजीवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते क्षितिज ठाकूर यांच्या सहकार्याने आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू आणि जी आरोग्य व्यवस्था ज्याची काही त्रुटी असतील त्या दूर करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू। काय असं विजन काय आहे तुमच्याकडे की असं काय, कारण वाढती लोकसंख्या आहे, आरोग्याचा जटिल असा प्रश्न आहे। सध्या वसई विरार शहर महापालिकेमध्ये 7 रुग्णालय, 2 माता बालसंगोपन रुग्णालय, साधारण 15 बाळासाहेब ठाकरे दवाखाने, आपला दवाखाने, त्यानंतर जवळपास 21 प्राथमिक आरोग्य केंद्र, अशा प्रकारचा हा सगळं असताना आणि नागरी सुविधा केंद्र हे जवळपास 40 ते 42 आहेत। तर या सगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन त्या ठिकाणी भेटी देऊन त्या ठिकाणी जास्तीत जास्त रुग्णांना कशा सुविधा उपलब्ध करण्यात येत असेल आणि जो वसई नालासोपारा आणि विरार या शहरामध्ये नागरिकांच्या आरोग्याची कशा प्रकारे काळजी घेता येईल आणि जो शासनाच्या किंवा करण्याचा जो पैसा असेल तो योग्य ठिकाणी मार्गी लावून जनतेला त्याचा कसा त्या ठिकाणी सोयी देता येतील यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू। या ठिकाणी आपल्याकडे शवविच्छेदन केंद्र नाही आहेत महापालिकेकडे एकही, आणि त्यामुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। त्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात का? शवविच्छेदन केंद्रासाठी आम्ही बजेटमध्ये पण तरतूद केलेली आहे, परंतु शवविच्छेदन केंद्रासाठी ज्या काही त्यांच्या क्रायटेरिया आहेत त्या राज्य शासनाच्या मार्फत होत असतात। त्या ठिकाणी जे डॉक्टरची उपलब्ध असते ती राज्य शासनाच्या मार्फत होत असते, पण त्या राज्य शासनाच्या विश्वासात घेऊन त्या ठिकाणी महापालिका जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी चांगली बांधणी करून जास्त अशा प्रकारे शवविच्छेदन उपलब्ध करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू। या ठिकाणी आपल्याकडे MRI सारख्या ज्या सोनोग्राफी असतील त्याचे डॉक्टर नाहीत, डॉक्टर असले तर उपकरणं नाहीत, अशी परिस्थिती आहे। त्याला कसं तुम्ही हे करणार? खरं म्हणजे महापालिकेच्या माध्यमातून जे काही मानधन दिलं जातं आणि त्याच्यामुळे हे ज्या काही स्पेशालिटी ज्या काही स्ट्रीम्स आहेत मेडिकलच्या, म्हणजे साधारण आपल्या रेडिओलॉजिस्ट असेल किंवा आपले या ठिकाणी भूलतज्ञ असेल, तर याचे वारंवार आपण त्या ठिकाणी म्हणजे निविदा काढला तर ते उपलब्ध होत नाही। तर या ठिकाणी त्यातल्या नक्की काही त्रुटी आहेत जसं तुम्ही म्हटलं, तर त्या त्रुटी आम्ही लक्षात घेऊन या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी त्याची कारणं शोधून जास्त उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आणि प्रसंगी जो काही त्या ठिकाणी निधी उपलब्ध करायचा असेल तो स्थायी समितीचे सभापती प्रवीण शेट्टी असतील आणि माननीय अजीवजी पाटील महापौर असतील, या दोघांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार। नवराष्ट्रकरिता मी निलेश महाडिक, विरार।